महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर 1962ला राज्यात प्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या। त्या काळी आमदार हे तालुक्याचे प्रमुख असले तरी सामूहिक नेतृत्व असायचे। सभापती म्हणजे आमदारांच्या तोडीचा नेता म्हणून त्याचा मानसन्मान असायचा। मुळात झेडपी आणि पंचायत समिती ही नेते घडवणारी फॅक्टरी म्हणून ओळखली जायची। बार्शी तालुक्यात 139 गावं आणि वाड्या आहेत। यात आजवर 17 गावांना सभापती म्हणून तालुक्यातील ग्रामीण भागाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे। पण आजवरच्या सर्व सभापतींपैकी पंचायत समितीची अद्ययावत अशी इमारत कोणालाच बांधता आली नाही। संपूर्ण कारभार अपुऱ्या जागेतच सुरू आहे। तब्बल 10 वर्ष पंचायत समितीमध्ये ज्येष्ठ नेते आनंदराव पाटील यांनी श्रीपत पिंपरी येथे पहिले सभापती पद भूषवले। 1972ला कळमवाडी येथील कृष्णराज देशमुख हे दुसरे सभापती ठरले। निवृत्ती करळे यांनी 10 वर्ष सभापतीपद भूषवलं। कारीचे विनायक विधाते यांनी 2002ला सभापतीपद भूषवलं। 2002 पासून आज तागायत 4 निवडणुकांमध्ये माजी आमदार राजेंद्र राऊत यांची बार्शी पंचायत समितीवर अखंडित एक हाती सत्ता आहे। आता प्रश्न आहे तो, राऊत 5व्या वेळेस पंचायत समितीची सत्ता कायम राखणार का, तर सोपल गट पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत का? नमस्कार, मी नीता देव। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। ग्रामीण भागातील महत्त्वाची सत्ता केंद्र मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून गेल्या 25 वर्षात झालेल्या 4 निवडणुकांमध्ये माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाने वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून पंचायत समितीवर आपले कायम वर्चस्व राखले आहे। बार्शी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे 6 गट आणि पंचायत समितीचे 12 गण आहेत। या जिल्हा परिषद गटांमध्ये उपळाई, पांगरी, पानगाव, शेळगाव, मालवंडी, उपळे दुमाळा यांचा समावेश असून पंचायत समिती गणांमध्ये उपळाई, आगळगाव, पांगरी, कारी, पानगाव, बावी, शेळगाव, मानेगाव, सासुरे, मालवंडी, उपळे दुमाळा, गौडगाव यांचा समावेश आहे। बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी एकूण 2,14,754 मतदार आहेत। मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यामध्ये एकूण पुरुष मतदार 1,12,144 आणि स्त्री मतदार 1,02,603 एवढी संख्या आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप सोपल हे निवडून आले। त्यानंतर 1 वर्षांनी झालेल्या नगरपालिका आणि बाजार समितीमध्ये निवडणुकीमध्ये माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी महायुतीकडून बाजी मारली आहे। सलग 2 महत्त्वाच्या सत्ता केंद्रावर वर्चस्व मिळाल्यामुळे राजेंद्र राऊत यांचा गट या निवडणुकीला अतिशय उत्साहाने सामोरे जात आहे। तसेच आमदार दिलीप सोपल यांचे समर्थक पक्ष बदलण्याच्या तयारीत असून हे राज्यातील महायुती सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे। दोन्ही गटांनी आपापले समर्थकांचे मेळावे नुकतेच घेतले आहेत। बार्शी तालुक्यात आगामी काळात 92 ग्रामपंचायतीच्या निवडणुकी होणार आहेत। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ग्रामीण भागातील राजकीय वर्चस्वासाठी महत्त्वाच्या असून या निवडणुकीतील निकालाचे पडसाद आगामी निवडणुकांवर उमटणार आहेत। त्यामुळे या निवडणुकांकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी आहे। त्यामुळे इच्छुक उमेदवारांची समजूत घालताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे। तर प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या किमान 5 ते 10 असून मतदारसंघाचा समतोल साधणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी मिळणार आहे। माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सर्व बाबींचा विचार करून उमेदवार निवडला जाईल असे सांगितले आहे। तर आमदार सोपल यांनी कार्यकर्त्यांना तुम्हीच योग्य उमेदवार एकमताने ठरवा असा इशारा दिला आहे। 27 जानेवारीपासून खऱ्या अर्थाने रणधुमाळी सुरू होणार आहे। बार्शी पंचायत समितीचे सभापती पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे। उपळाई ठोंगे पंचायत समिती गण हा सर्वसाधारण महिलेसाठी आहे। यासोबतच मानेगाव आणि मालवंडी हे 3 गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेले आहे। गौडगाव, बावी, पानगाव, सासुरे या सर्वसाधारण असलेल्या मतदारसंघातून महिला उभी करून सभापती पद तिला केले जाऊ शकते। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या स्थापनेनंतर आजपर्यंत 64 वर्षाच्या इतिहासात बार्शी पंचायत समितीमध्ये तालुक्यातील 139 पैकी 17 गावातील 17 मान्यवरांना सभापती म्हणून जनतेची सेवा करण्याचा योग लाभलेला आहे। 10 वर्ष दिलीप सोपल आणि 20 वर्ष राजेंद्र राऊत यांची पंचायत समितीवर सत्ता राहिली आहे।
तुम्हाला काय वाटतंय? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर कोणत्या नेत्याची सत्ता राहील? माझ्या बार्शी टुडे यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यासाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल.